हाय फ्रेंड्स, आपण गेल्या लास्टच्या व्हिडिओमध्ये 2013 मध्ये झालेल्या इंग्रजी या विषयावरील काही प्रश्न बघितले होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 2013च्याच परीक्षेतील मराठी या विषयातील काही प्रश्न बघूयात. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. तर त्यांनी हा पॅसेज दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 30 ते 34 पर्यंत ह्या प्रश्न आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हे पॅसेज वाचू शकता आणि प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. चला तर मग 35वा प्रश्न बघूयात. 35वा प्रश्न आहे, महानायक संभाजी पानिपत या कादंबरीचे लेखन कोणी केलेले आहे? तर 4 पर्याय दिलेले आहेत. रणजित देसाई, विश्वास पाटील, शंकर पाटील, शिवाजी सावंत. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विश्वास पाटील. पुढचा प्रश्न क्रमांक 36. रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5चा भोंगा वाजत असे, या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर त्याने 4 पर्याय दिलेले आहेत. रीती वर्तमान काळ, रीती भविष्यकाळ, रीती भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, रीती भूतकाळ आहे. प्रश्न क्रमांक 37. आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार ओळखा, म्हणजे कोणता? तर 4 पर्याय दिले आहेत. संकेतार्थी, स्वार्थी, अज्ञार्थी, विज्ञार्थी. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, विज्ञार्थी. पुढचा प्रश्न आहे, विद्वान या शब्द खालीलपैकी तर 4 पर्याय दिले आहेत. देशी, परदेशी, परभाषीय आणि पुढचा आहे तत्सम आणि चौथा आहे तद्भव. तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, तत्सम. तत्सम हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न क्रमांक 39. सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. 4 पर्याय दिले आहेत. भाव कर्तेरी, भावे, कर्मणी, कर्तरी. त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, भाव कर्तरी प्रयोग. प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. तस जस तत ग हे कोणत्या वृत्ताचे गण आहे? तर पर्याय दिलेले आहेत. नववधू, भुजंग प्रयास, शार्दूल विक्रीडित आणि इंद्र. पुढचा आहे पर्याय क्रमांक 3, हे त्याचं उत्तर असेल शार्दूल विक्रीडित. जस तत ग हे शार्दूल विक्रीडित या वृत्ताचे गण आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41. पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा. काय सांगितलं तर संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द. तर 4 पर्याय दिलेले आहेत. दुष्काळ, दुर्जन, निष्कारण, निष्फळ. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, दुर्जन. पुढचा प्रश्न क्रमांक 42. नागनाथ कोलापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्य कृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे? तर 4 पर्याय आहेत. मुडस, राजधानी, गांधारीचे डोळे, ज्योतिपर्व. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल मुडस. पुढचा प्रश्न क्रमांक 43. अशुद्ध शब्द ओळखा. तर 4 पर्याय दिलेले आहेत. नाविन्य, प्रतीक्षागृह, परीक्षा आणि आध्यात्मिक. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल नाविन्य. पुढचा प्रश्न क्रमांक 44. जयंताने मध्येच विचारले, कोण होते? या वाक्यात किती विरामचिन्हे आलेली आहेत? तर 1, 2, 3, 4 असे पर्याय दिलेले आहेत. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 3,
3 विरामचिन्हे आलेली आहेत. पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. समानार्थी नसलेला सांगितलंय. अश्व. तर 4 पर्याय दिलेले आहेत. वारू, हय, तुरंग, शाखामृग. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 शाखामृग. पुढचा प्रश्न कविता दिलेली आहे पद्य. त्याची 46 ते 49 पर्यंतची पॉज करून हे पद्य वाचू शकता आणि या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता. तर 50वा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 50. जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द विचारला आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. उग्र, तिखट, मवाळ आणि जलाल. तर उत्तर असेल जहालचा विरुद्धार्थी शब्द आहे. ऑब्विसली सगळ्यांनाच माहिती असेल. पर्याय क्रमांक 3 मवाळ. पुढचा प्रश्न क्रमांक 51. पुढील म्हण पूर्ण करा. पदरी पडले झोंड डॅश डॅश डॅश. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 हसून केले गोड. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 52. ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्वाची नसून त्यातील तिसऱ्या पदाचा बोध होतो असा समास कोणता? तर 4 पर्याय दिलेले आहेत. अव्ययी भाव समास, बहुव्रीही, द्वंद्व, तत्पुरुष. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 बहुव्रीही. हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न क्रमांक 53. खालीलपैकी भाववाचक नसलेला नाम शोधा. नसलेला विचारले. तर 4 पर्याय दिले आहेत. भव्यता, सौंदर्य, दातृत्व, स्वतंत्र. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 स्वतंत्र. हे वाक्य भाववाचक नसलेले नाम आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 54. साधम्यावर आधारित आणि वैधम्यावर आधारित असलेले भेद कोणत्या अलंकारात पडतात? 4 पर्याय दिलेले आहेत. दृष्टांत, स्वभावोक्ती, अन्वय आणि चेतना गुणोक्ती. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 दृष्टांत. पुढचा प्रश्न क्रमांक 55. खालीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा. तर 4 पर्याय दिलेले आहेत. क्लास, कंपनी, ट्रंक आणि पेन्सिल. पर्याय क्रमांक 1 जे आहे हे त्याचं उत्तर असेल क्लास. पुढचा प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक 56. खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा. 4 पर्याय दिलेले आहेत. घरे, लिंबे, फोटो, पिल्ले. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 फोटो. घरे, लिंबे, फोटो आणि पिल्ले. ओके. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल फोटो. पुढचा प्रश्न क्रमांक 57. खालील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीतील आहे? तर मुलांनी आज्ञा पाळावी. 4 पर्याय दिलेले आहेत. चतुर्थी अनेकवचनी, द्वितीय अनेकवचनी, षष्ठी अनेकवचनी, तृतीय अनेकवचनी. तर पर्याय क्रमांक 4 जे आहे तृतीय अनेकवचनी हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न 58. नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे? तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 ऑब्विसली व्यावसायिक पत्र. पुढचा प्रश्न आहे 59. खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते? च, ग, ड. हे 4 पर्याय दिलेले आहेत. कठोर व्यंजन विचारले तर त्याचं उत्तर असेल च.
पुढचा प्रश्न क्रमांक 60वा. पुढील वाक्यात किती नामांमध्ये सामान्य रूपामुळे बदल झालेला आहे? तर शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. तर नामांमध्ये सामान्य रूपामध्ये बदल झालेला आहे किती विचारले, किती नामांमध्ये? तर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 म्हणजे 2 नामांमध्ये सामान्य रूपाने बदल झालेला आहे या वाक्यातील. 2. Thank you friends for watching this video.